जुनी पेन्शन योजनेबाबत शिक्षकांना मोठा दिलासा. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयाची माहिती जाणून घेणार आहोत. 11 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे जुनी पेन्शन योजना अर्थात OPS ओल्ड पेन्शन स्कीम संदर्भातील वादावर मोठे स्पष्टीकरण दिले आहे. हा निर्णय विशेषतः अशा शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली होती, परंतु त्यांची शाळा किंवा तुकडी नंतर 100% अनुदानित झाली. प्रकरण नेमके काय होते? महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन अंशदायी पेन्शन योजना DCPS NPS लागू केली. शासनाचे म्हणणे असे होते की ज्या शिक्षकांची नियुक्ती अनुदान नसलेल्या तुकड्यांवर झाली आणि त्या तुकड्यांना नंतर 100% अनुदान मिळाले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. याच मुद्द्यावर अनेक शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने काय निरीक्षण केले? न्यायालयाने यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या दत्तात्रय पाटीलराव बोरसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या निर्णयाचा आधार घेतला. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी जरी त्यांची तुकडी किंवा शाळा नंतर 100% अनुदानित झाली असली तरी त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. कोणती अट महत्त्वाची आहे? न्यायालयाने एक महत्त्वाची अट नमूद केली आहे. जर संबंधित कर्मचारी किंवा शिक्षकाने स्वेच्छेने DCPS NPS योजना स्वीकारली आली असेल तर त्याला जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असल्याचा मुद्दा शासनाने न्यायालयात सांगितले की हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र न्यायालयाने नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर कोणताही स्थगिती आदेश दिलेला नाही. त्यामुळे केवळ अपील प्रलंबित आहे म्हणून पात्र कर्मचाऱ्यांना लाभ नाकारता येणार नाही. अंतिम निर्णय काय? न्यायालयाने सर्व याचिका मंजूर करत पुढील आदेश दिले. पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 पेन्शन अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करावी. DCPS अंतर्गत वेतनामधून कपात करू नये. आधी कपात झालेली रक्कम 4 आठवड्यात परत करावी. संबंधित कर्मचाऱ्यांना GPF खाते उपलब्ध करून द्यावे. निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव तातडीने सादर करावेत. या निर्णयाचा परिणाम कोणावर होईल? हा निर्णय पुढील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अनुदानित शाळातील शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी, नंतर 100% अनुदानित झालेल्या तुकड्यांवरील कर्मचारी. निष्कर्ष मित्रांनो, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियुक्तीची तारीख हा मुख्य निकष असल्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आता शासन या निर्णयाची अंमलबजावणी कशी करते आणि सर्वोच्च न्यायालयात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक कर्मचारी विषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.